पुढचा चेंडू योगेशाचा उलटासा, परंतु यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रल्हाद शिर्वे, आपण थोडस आपल्या बाजूला असतील त्यांना पण बाजूला करायचंय. सर्वांनी आपण लाईनमनची कामगिरी चोख पार पाडायची आहे. पुढचा चेंडू योगेशाचा बाळूसाठी. बाळू एक चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आता क्षेत्ररक्षण काय चेंडू आडायला गेलाय. आक्रमक अशी यावेळी क्षेत्ररक्षण केलाय. आता मात्र चांगलाच चेंडू आडायला गेलाय. काय डाय मारली गेली आहे. भैया चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं. एक धाव मात्र पळून त्याने केले. आता मात्र बॅटर असेल तो म्हणजे शिवराज लाकडे. हा मात्र चांगला चेंडू नक्की चेंडू मात्र येतो निर्धाव चेंडूची सांगता. एक चांगली अशी गोलंदाजी ती म्हणजे योगेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. धाव संख्या झाली ती म्हणजे 9 धावा. पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल योगेशचा. हा मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा फसला चेंडू फसवला गेलो फलंदाजाला. नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते योगेश पटनागरच्या माध्यमातून. श्रीहरी विठ्ठल जांभूळ आक्रमक अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू घेऊन आलाय मगाचा मॅचचा विनर. यावेळी चांगला चेंडू फेकलाय आणि चेंडू जातो जाल क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. काय गोलंदाजी यॉर्करचा चेंडू व्हाईट यॉर्कर ब्रह्मास्त्र क्रिकेटचा यावेळी पाहायला मिळतोय. आदेश पावरी मान्य सरपंच जांभारी गावचे बडे मंच का बडा सरपंच यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे आदेश पावरी. नक्की पहिला चेंडू एक धाव मिळाली होती. या चेंडूवरती मात्र पाहूया नक्कीच अवांतर चेंडू येतोय. धावसंख्या असेल ती मात्र धावसंख्या झाली 11 धावा. पाहूया हा मात्र चांगला चेंडू. या चेंडूवरती पंच केलाय मंडळासाठी. देणगी अजून एक आली होती म्हणजे कमलेश डोरलेकर. मुंबई पोलीस मला दरवेळी वेळोवेळी मिळणारे जेव्हा आम्ही समुद्रातून येतो आमच्यासाठी मदतीसाठी असणारे कमलेश डोरलेकर यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आली तर मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. पाहूया पुढचा चेंडू बाळूचा. हा मात्र चांगला चेंडू नक्कीच मात्र यावेळी फलंदाजाला बीट केलं जातंय. काय गोलंदाजी चालवली आहे श्रीहरी विठ्ठल जांभूळ संघाकडून. आक्रमक अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू पाहूया आदेश पावरी एक चांगला असा गोलंदाजी. हा मात्र चांगला चेंडू पुन्हा चांगली गोलंदाजी. 5वी गोलंदाजी चालू केली आहे. याला म्हणतात शिस्तीचं पालन करणे. नक्की टीम मिटिंग घेत नाही हा संघ याला म्हणतात शिस्तीचं पालन. पाहूया पुढचा चेंडू श्रीहरी विठ्ठल जांभूळ संघाकडून आदेश पावरी याचा. हा मात्र पाहूया बीट झालाय पूर्णपणे बीट. चांगली गोलंदाजी. पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. पाहूया दिनेश कोलकर याच्याकडून काय घडतंय. चांगली अशी गोलंदाजी वापरली गेली आहे. धावसंख्या असेल स्थिर ती म्हणजेच 15 धावा. एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या 15 वरती पोहोचली आहे. आक्रमक अशी गोलंदाजी आदेश पावरी काय ओळखलं गेलंय. आक्रमण अशी खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जो क्वार्टर सेमीचा सामना झाला होता त्याला विजयी करून दिला होता. आता मध्ये सेमीफायनल मध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी करतो. आता मात्र चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालंय. आक्रमण असं दोन्ही संघाकडून सांघिक कामगिरी पाहायला मिळाली ती म्हणजे श्रीहरी विठ्ठल जांभूळ संघाकडून. 2 षटकार समाप्त केले. संघात धावसंख्या झाली 15 धावा. थोडंसं फास्ट घ्या. पाहूया वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघातर्फे तिसऱ्या षटक विशाल आलाय गोलंदाजी मार्ग वरती. शिवराज लाकडे असेल एक खंबा फलंदाज अजूनही मैदानावरती पण तो विशाल सुद्धा तितका ताकदीचा गोलंदाज आहे. मग सामन्यामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी झाली आहे परंतु आता निर्णायक सामना आहे. या सामन्यामध्ये पाहूया
शिवराज लाकडे चांगला चेंडू आहे, चांगला पंच केलाय. फलंदाजीसाठी मात्र चांगल्याशी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या असेल ती म्हणजेच 19 धावा. सर्व लाईनमॅनने आपली कामगिरी चोख पार पाडायची आहे. अध्यक्ष अनुराज अडविरकर, लाईनमॅन अध्यक्ष, आपली कामगिरी सर्वांना सांगायची आहे. हा मात्र चांगला चेंडू आहे, नक्कीच मात्र फरार झालाय 4 धावेसाठी. नो मीटिंग, यावेळी कोणी मीटिंग घ्यायची नाही. थोडीसे वेळेला महत्व आहे आणि मदत करायची आहे. 3 मीटिंग कमी घ्या. एक षटक झाल्यानंतर तुम्ही 3 मीटिंग घ्या, चालू शकता, परंतु षटक चालू असताना कोणीही 3 मीटिंग घेऊ नका, विनंती असेल सर्वांना. पाहूया पुढचा चेंडू विशाल. हा मात्र चांगला चेंडू आहे. पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, ते म्हणजे संतोष पावरी यांच्या माध्यमातून. एक चेंडू का अडवला गेला तर त्यांच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशाल याचा शिवराज याच्यासाठी. शिवराज एक आक्रमक फलंदाज आहे, एक मोठा फलंदाज आहे आणि हा मात्र चांगला फटका सजवलाय. चेंडू पुन्हा एकदा सीमापार झालाय 4 धावेसाठी. धावसंख्या झाली होती म्हणजेच 27 धावा. पाहूया अजूनही 2 चेंडू बाकी असतील. 27 धाव्यावरती पोहोचलाय हा संघ, तो म्हणजेच दत्तपूर्वज कासरवेल संघ. शिवराज लाकडे ऑन फायर पाहायला मिळतो. नक्कीच पुन्हा एकदा फरार झालाय चेंडू 4 धावेसाठी. आता आक्रमण चढवलं जाते विशाल वरती, मात्र आक्रमण चढवलं जाते, वारंवार आक्रमण चढवलं जाते. पाहूया पुढचा चेंडू विशाल याचा. पाहूया पुढचा चेंडू. धावसंख्या झाली आहे 31 धावा. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल. हा मात्र चांगला चेंडू आहे, चांगला पंच केला, चेंडू झाला फरार 4 धावेसाठी. धावसंख्या झाली ती म्हणजे 35 धावा आणि 36 धावांचं टार्गेट असेल. पाहूया 36 धावा कशा प्रकारे बनवले जातील. हॅलो, हा सामना झाल्यानंतर लगेच फायनलचा सामना होईल. तरी वाडीतील मान्यवर अरुण डोर्लेकर, परेश डोर्लेकर, संजय बाबू डोर्लेकर, विनोद डोर्लेकर, शंकर आडवीरकर, सुशील करंजावकर, नरहरी मुळेकर, राकेश वरोडकर, शेखर डोर्लेकर, भरतजी नाटेकर, तसेच तिरुपती ग्रुप वरवडे, विद्याधर शिरगावकर, दिनेश शिरगावकर, सुजित पवार, राजन लाकडे, सागर डोर्लेकर, रुपेश डोर्लेकर, देवेंद्र सुर्वे, दिनेश पवार, पंकज लाकडे, गणेश खारवटकर, विकास सुर्वे आणि सुशांत लाकडे, तसेच आम्हाला ज्याने देणगी दिले सुशील आडवीरकर, समीर पिलनकर, फणसप, अर्णव डोर्लेकर, प्रवीण आंबेडकर, मंगेश डोर्लेकर, संतोष तुकाराम डोर्लेकर, सरपंच लक्ष्मण सारंग, उपसरपंच वैभव नाटेकर, दुर्वेश सुपेश पेमेंटकर, ओम आणि दुर्वेश सुपेश पेमेंटकर, श्री मुळा दशरथ मयेकर, राधेव रोहन पावसकर, सुतिजा गोपाळ हरसकर, मोहम्मद काजी, परशुराम नाटेकर, शैलेश वरोटकर, भारती बागोजी नाटेकर यांच्या स्मरणार्थ दामोदर बागोजी नाटेकर, विनोद डोर्लेकर, संतोष लाकडे, हर्षराम अक्षी, पराग शिरगावकर, अभिजित शिरगावकर, संतोष पात्रे, कमलेश डोर्लेकर यांनी कृपया सर्वांनी मैदानावरती
फायनलच्या ओळख पलटसाठी न्यायचंय. चेंडू मात्र येतोय वळीया मैदानाच्या दिशेने. चेंडू मात्र येतोय निर्धाव. धावसंख्या झाली असेल 2 चेंडू फेकून झाले, 3 धावा झालेत. यावेळी मात्र अवांतर चेंडू फेकला जातो, वाईट चेंडू फेकला जातो. अभिजित शिरगावकर उपांत्य फेरीचा सामना, दुसरा उपांत्य फेरीचा सामना, पुन्हा एकदा मात्र अवांतर चेंडू फेकला जातो. धावसंख्या झाली असेल ती म्हणजेच 5 धावा. पहिल्या 2 चेंडू फेकून गेले, 5 धावा मात्र खर्च केले गेलेत. हा मात्र चांगला चेंडू, चांगला पंच केलाय. किती धावा जोडल्या जातील? चेंडू जातोय सीमा पार 4 धावेसाठी. लाईनमन आपल्याकडे यावेळी पाहायला मिळतात. चेंडू मात्र फरार झालाय 4 धावेसाठी. आपल्याला त्या ठिकाणी सेन्सर लावलेले आहेत, सेन्सर लावलेले आपल्याला लगेच समजतं. चेंडू मात्र फरार झालाय 4 धावेसाठी. 4 धावा. नक्कीच सर्व लाईनमॅननी सांगितलंय की 4 धावा आहेत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभिजित यांचा चंद्रकांतसाठी पुन्हा एकदा मात्र नो चेंडू घोषित केला जातो. पंचांच्या माध्यमातून नो चेंडू घोषित केलाय. नक्कीच एक धाव जोडली जाईल. धावसंख्या झाली 10 धावा. पुढचा चेंडू आता मात्र अभिजित यांचा चंद्रकांतसाठी. हा मात्र चांगला चेंडू, चेंडू गेला फरार झालाय 4 धावेसाठी. नक्कीच 4 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. नक्कीच आक्रमक खेळ करतोय. 2 चेंडू बाकी असतील अजूनही ते म्हणजेच चंद्रकांतसाठी. यावेळी मात्र पाहूया किती धावा जोडल्या जातील. एकदा पूर्ण होईल का? आणि यावेळी मात्र फलंदाज सुखरूप असेल आणि चेंडू जातो ज्या दिशेने. 2 धावेसाठी एकूण 2 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 16 धावा. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. अजूनही 13 चेंडू आणि 20 धावा. पाहूया 13 चेंडूत 20 धावा कशा प्रकारे जोडल्या जातील. एक आक्रमक खेळी करावी लागेल ती म्हणजे दिनेश कोलकान यांना. पाहूया 13 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना पुढचा चेंडू अभिजित शिरगावकर यांचा. हा मात्र चांगला चेंडू, बॅटची कडा घेतली परंतु पाहूया फलंदाज बाद होणार का? फलंदाज यावेळी मात्र बाद असेल. आतापर्यंत चंद्रकांत यांचे नक्कीच आपल्याला आजच्या दिवसामध्ये 124 धावा त्यांच्या बॅट मधून लागलेत. नक्कीच त्यांचं अभिनंदन असेल. चांगल्याशी खेळ त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय चंद्रकांत यांची. परंतु पाहिजे आता मात्र फलंदाजीसाठी योगेश किती पाहिजे? 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. पाहूया 12 चेंडू 20 धावा. 5 चौकारांची गरज असताना पण ते 5 चौकार रोखले जातील का? परंतु पाहूया गोलंदाजी मार्गावरती महेंद्र आलाय. महेंद्र चांगली गोलंदाजी करतोय. मगर सामन्यामध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली आहे. चंद्रकांतला रोखण्यामध्ये यश येईल का? नक्कीच फरार होईल का? चेंडू झाला फरार 4 धावेसाठी. आता मात्र समीकरण आलंय नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजेच 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 16 धावा जोडल्या जातील का? 16 धावा असणारी विठ्ठल जांभारी संघाकडून आक्रमण खेळी करते आपल्या संघासाठी. ते म्हणजेच यावेळी मात्र नक्कीच चेंडू फरार झालाय पुन्हा एकदा 4 धावांसाठी. थोडासा बॅट वरती पूर्णपणे येत नाही चेंडू, परंतु मात्र नशीब मात्र पूर्णपणे साथ देत आहे. ते म्हणजे श्रीहरी विठ्ठल जांभारी संघाला. पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल महेंद्रचा. ते म्हणजेच यावेळी पुन्हा एकदा फटका आक्रमण जमिनीला गुदगुल्या करत चेंडू फरार 4 धावेसाठी. 1 मॅन शो 1 हँड यावेळी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हटलं जातं ना की एक सेनापती सेना के बराबर अशा वेळी नक्कीच फलंदाजी करते आपल्या संघासाठी. आता मात्र चेंडू ते निर्धाव. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28 धावा.
आता मात्र आठ चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 8 धावा. पाहूया चंद्रकांत यावेळी मात्र फलंदाजीसाठी यावेळी मात्र बीट केलंय. नक्कीच फलंदाज चंद्रकांत यांना बीट केलं जाते. बीट वरती बीट. आता सलगचे 2 चेंडू बीट झालंय. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पाहूया 7 चेंडू आणि 8 धावा. महेंद्र तयार आहे. फुलटॉस आहे. फुलटॉस वरती फुलटॉस वसूल केलाय. चेंडू झालाय फरार. 4 धावांसाठी नक्कीच फरार झालाय. धावसंख्या झाले ती म्हणजेच 32 धावा. आता मात्र 4 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. फायनलचं तिकीट कोण गाठणार? कोणाला माघार घ्यावी लागणार? पाहूया दत्तपूर्वज कासारवेली ती श्रीहरी विठ्ठल कोणाच्या बाजूने? काय म्हणतात चंद्रकांतसाठी? चंद्रकांत यांच्यासाठी या फलंदाजीसाठी अनिराज आडवीरकर, सजत आडवीरकर आणि भक्तराज मळेकर यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज झालाय. नक्कीच चांगल्याशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु पाहूया पंचांकडून अवांतर डिसिजन येते. वाईट चेंडू प्लस जाळ क्षेत्रामध्ये 1 धाव अशा एकूण 2 धावा जोडल्या जातील. आता मात्र समीकरण आलंय 6 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच अकेला सेनापती सेना के बराबर म्हटलं जातं ना, तो चंद्रकांत अजूनही मैदानावरती उभा आहे. हा मात्र चांगला चेंडू चांगला पंच केला. 40 झाला फरार आणि हा सामना मात्र जिंकलाय श्रीहरी विठ्ठल जांभारी संघ. यावेळी मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय.